हिंगणघाट शहरात झालेल्या अतिवृष्टी पावसानं नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांचे व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे। यावर तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। प्रदेश सरचिटणीस अतुल वानविले यांच्या मार्गदर्शनात शहर शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले। 12 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंतनगर, रिठे कॉलनी, दत्तमंदिर वार्ड, शिवाजी वार्ड, संत चोखोबा वार्ड, पटवाडी कॉलनी, रंगारी वार्ड, वीरभगतसिंग वार्ड, भीमनगर यांसारख्या भागात पाणी साचले। अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने फर्निचर, अन्नधान्य, कपडे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे, तर व्यावसायिकांनाही लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले। नगर परिषदेच्या मलनिस्सारण आणि अंडरग्राउंड ड्रेनेज प्रणाली पूर्णपणे फेल ठरल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली। उपजिल्हा रुग्णालय परिसरात पाण्याचे तलाव सदृश दृश्य दिसून आले। विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेलगत असलेल्या जुन्या इमारतीचा भाग कोसळला। सुदैवानं जीवितहानी टळली। मात्र घटनेला 4 दिवस उलटूनही शासनानं कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी शहराध्यक्ष बालू वानखेडे, कार्याध्यक्ष अमोल बोरकर, समाजसेवक सुनील डोंगरे, प्रशांत लोणकर, शेखर जाधव, उमेश नेवारे, गजानन महाकाळकर, अमित रंगारी, पंकज भट, मनोज मुरार, समीर बाळसराफ, विजय हजारे, विनोद वानखेडे, राजू मुडे, मुकेश ढोकपांडे आदी उपस्थित होते।